आणि आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। मुंबईकरांसाठी लवकरच डॉक्टर आपल्या दारी मोहीम सुरू होणार। डॉक्टर आपल्या दारी मोहिमेमध्ये डॉक्टर घरी येऊन औषध देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा। बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश। सीआयडीने केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाचे आदेश। कृष्णा आंधळेचा पाठीराखा कोण हे सर्वांना माहिती। पाठीराख्यांकडून कृष्णा आंधळेला अभय। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। पोलिसांकडून बबन गित्तेची संपत्ती जप्त करण्याचे प्रयत्न। बीडच्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये गित्ते फरार। संपत्तीच्या जप्तीसाठी कोर्टाकडे परवानगी मागणार। बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष। लव्ह जिहादची वास्तविकता कोर्टाच्या निर्णयातून समोर आलेली आहे। लव्ह जिहादबाबत योग्य कारवाई राज्य सरकार करेल। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर लव्ह जिहाद कायदा सामाजिक ध्रुवीकरणासाठी केलेला प्रयत्न। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधवांसह 500 कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। ठाकरे गटाला कोकणामध्ये मोठा धक्का। न्यायालय इमारतीच्या कामावरून स्वच्छतेवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं। जुन्नरमध्ये उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलं। ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते कोकणामध्ये जाणार। कोकणामधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांचा दौरा। संजय राऊतांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी दत्ता कदम यांची वर्णी। विलास साळकेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं दत्ता कदमांची वर्णी। नियुक्ती झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दत्ता कदमांचा सत्कार। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी अचानक गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी। घटनेमध्ये 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू। दिल्लीमधल्या चेंगराचेंगरीचा आकडा सरकार लपवत आहे। कुंभमेळ्यातही 7,000 नागरिक बेपत्ता। संजय राऊतांचा दावा। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलन। नोकरी दो नशा नहीं अशी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। आगामी निवडणुका लक्षात घेत भाजपकडून स्फूर्तीगीताचा लॉन्चिंग। भाजपकडून संघटन वाढीचे प्रयत्न सुरू। भाजपच्या बॅनरवरून रणजितसिंह मोहिते पाटील गायब। भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटेंची करवळ्यामध्ये बॅनरबाजी। साहित्य संमेलनामध्ये अहिल्यादेवी होळकर दालन उभारावं। गोपीचंद पडळकरांचं साहित्य संमेलनाच्या आयोजकांना पत्र। जळगावमध्ये कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन पंचाच्या भूमिकेत। नमो कुस्ती महाकुंभ स्पर्धेमध्ये महाजनांचं नवं रूप पाहायला मिळालं। टोरेस घोटाळा प्रकरणी युक्रेनियन अभिनेत्यावर आणखीन एक गुन्हा। फसवणूक बनावट जन्मदाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूममध्ये मराठी तरुणाला हिंदी गुजराती बोलण्यास जबरदस्ती केल्याचा प्रकार। तरुणाकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदेंकडे तक्रार। समज दिल्यानंतर मॅनेजरनं माफी मागितली। नाशिकमध्ये चॉपरनं केक कापणं एका तरुणाला महागात पडलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाला शोधून त्याच्यावर कारवाई केली। ठाण्यामध्ये वाणिकराव कोकाटेंच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचं आंदोलन। कोकाटेंनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध।